पहा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा नुकतीच पुढे गेली. म्हणजे आजपासून आपल्याला 44 दिवस प्रिपरेशनसाठी पुन्हा मिळत आहेत. तर यामध्ये इकॉनॉमिक्सचे असे कोणते टॉपिक करायचे ज्याच्यावरती दरवर्षी एमपीएससी प्रश्न विचारते, तर तो टॉपिक मी तुम्हाला आज याच्यामध्ये सांगणार आहे. तर पहिला टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा, दारिद्र्य आणि बेरोजगारी. हा टॉपिक एकदम व्यवस्थित करून जावा. देन मानव विकास, याच्यामध्ये सगळे इंडेक्स जे आहेत ते इंडेक्स व्यवस्थित करून जावा. देन लोकसंख्या, भारत आणि महाराष्ट्र यांची कंपॅरिझन करून लोकसंख्येचा अभ्यास करा, डेटा अनालाइज करा, त्याच्यावरती स्टेटमेंट बनवा आणि जे लोकसंख्या धोरण आहे ते पाठ करून जावा. नंतर वित्तीय समावेशनाच्या योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आणि वित्तीय सहाय्याच्या योजना करून जावा. शाश्वत विकासामध्ये एसडीजी, एमडीजी आणि पर्यावरण बदलाच्या परिषदा व्यवस्थित करून जावा. पंचवार्षिक योजनेमध्ये 1 ते 12 पंचवार्षिक योजना आणि त्याच्या अंतर्गत ज्या शासनाने दारिद्र्य निर्मूलनाच्या असतील किंवा इतर योजना असतील त्या सगळ्या योजना, जसं की एमजी नरेगा, अशा सगळ्या योजना व्यवस्थित करून जा. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता याच्यावरती तर ते प्रत्येक वेळी प्रश्न विचार, पण याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला थोडक्यात व्यवस्थित करायच्या आहेत. वृद्धी आणि विकास हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचं चलनविषयक धोरण, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आणि अग्रणी बँक योजना व्यवस्थित करून जायची. आणि आता हे जे टॉपिक्स आहेत याच्यामध्ये करंट रिलेटेड गोष्टी करायच्या. वित्त आयोग, जसं 16 वित्त आयोग आणि 15 वित्त आयोग चांगला करायचा. कर, जसं विंडफॉल टॅक्स आता चालू केला नंतर बंद केला, आणि जीएसटी व्यवस्थित करून जायचा. राईट, थोडे तुटी वगैरे बघून जायच्या. आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये IMF, वर्ल्ड बँक आणि WTO यांची थोडक्यात रिव्हिजन करून जायची. आणि या जर सगळ्या, आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचे, तर पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सगळे MCQ जे आहेत, PYQ, ते सगळे विथ एक्सप्लेनेशन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला इकॉनॉमिक्स रिलेटेड सगळ्या चालू घडामोडी चांगल्या पद्धतीनं करायच्या आहेत. आणि तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर क्रॅश कोर्स जॉईन करायचा असेल, ज्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेतले जाणार आहेत, तर हा कोर्स तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन करू शकता किंवा या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो. सो ऑल द बेस्ट, धन्यवाद.